नमस्कार, मी अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत चटपटीत असे सेलूचे चणे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या इथे चणे आहेत, तर ते मी कुकरमध्ये उकडून घेत आहे. उकडत असताना यामध्ये काहीही वापरलेलं नाही आहे. असे चणे उकडल्यानंतर यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी ठेवायचे नाही आहे. हे चणे मी भिजवून उकडून घेतलेले आहेत. तर या इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि छोले मसाला इथे 1.5 चमचा घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये याची आपण पेस्ट करून घेऊयात. अशी पेस्ट केल्यानंतर फोडणीत टाकायला सोपी जाते. तर या इथे कढईत तेल गरम केलेलं आहे. कढीपत्ता, 2 मोठे चिरलेले कांदे आपण यामध्ये घालणार आहोत आणि कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला इथे परतायचा आहे. याचबरोबर आता आपण केलेली जी पेस्ट आहे मसाल्यांची, तर ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. असं केल्यामुळे काय होतं की पेस्टमधील मसाले जे आहेत तर ते कच्चे राहत नाही आणि आपले चणे जे आहेत तर ते चवीला पण खूप छान लागतात. तर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत छान मंद गॅसवर परतून घ्यायची आहे. यामध्ये आता भिजवून उकडून घेतलेले जे चणे आहेत तर ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत. हे झटपट चणे आहेत त्यामुळे चवीलाही भन्नाट लागतात. तर यामध्ये मीठ पण घालायचे गरजेप्रमाणे, कोथिंबीर घालायची आहे आणि तयार आहेत आपले सेलूची झटपट चणे. काकडीबरोबर हे सर्व करायचे आहेत. सीझन असेल तर यासोबत कैरीचा पण वापर करायचा आहे. लिंबू पिळायचा आहे आणि चटकदार चणे असे सर्व करायचे आहेत. नक्की करून पहा, कसे झाले सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.